तर काल मी तुम्हाला एक ड्रिंकच्याबद्दल बोललो होतो. तोच ड्रिंक मी आता सकाळी घेत आहे. ॲक्च्युली खूप दिवस झाले मी हे ड्रिंक घेतो आहे आणि ह्याच्यामुळं खूप सारा फॅट पण कमी झाला आहे. आणि मेन म्हणजे काय होतं मी बेनिफिट सांगितलेलं नव्हतं झोपेचं. मला खूप लवकर झोप येते. म्हणजे पहिला मी बहुतेक रात्री अर्धरात्री झोपत होतो. म्हणजे तरी पण 2 वाजता किंवा 3 वाजता मला झोप लागायची. ती पण जबरदस्तीने झोप लागायची अशी. पण आत्ता बघतोय तर मला 12 वाजता झोप लागते. आणि ते पण सांगितलं की मला माहीतच नसते की मला झोप कधी लागलेली आहे. तर माहीत नाही ह्याच्यामुळे होतं आहे की नाही, मी तो बेनिफिट ह्याचा बघितलेलाच नव्हता कधी. मी फक्त फॅट लॉसवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं की ह्याच्यामुळे माझा फॅट लॉस चांगल्या पद्धतीनं होतं. तर चला ठीक आहे, अनेक बेनिफिट मला कळाला किंवा माझ्यासाठी तो चांगला आहे. तर मेन काय आहे, हेल्दी राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहेत ते खूप जणांच्या घरात मिळतात आणि इझिली अवेलेबल आहेत. तर नाही म्हणायचं काही कारणच नाही आहे आपल्याकडं. आणि आता मी सकाळी 6 वाजता वॉकिंग वगैरे करतो. हे पण काय फ्रीमध्येच होतं आहे ना. ह्याच्यात तर काय तुम्हाला जिमला पण पैसे घालायची गरज नाही. तर कसं आहे, देवानं आपल्याला 100 वर्षाच्या गॅरंटीवर इथं पाठवलेलं होतं. आजकाल बोललात तर 20 वर्षाची गॅरंटी पण नाही आहे. कुणाला पण आजकाल अटॅक वगैरे येणं एक नॉर्मली झालेलं आहे. पहिला ऐकत होतो की क्वचितच कुणाला तरी अटॅक यायचे. आता ऐकतोय म्हणजे 20 वर्षाच्या मुलग्याला आलं किंवा 26 वर्षाचा 36 असं होत चाललेलं आहे. तर मेन आहे की आजकाल सगळंच बिघडलेलं आहे. आज जे खातोय आपण आणि जे आउटपुट येतं त्याच्यामुळं खूप वाईट आहे अवस्था आपली. पहिल्या काळातली लोकं आज आपल्यापेक्षाही खूप घट्ट आहेत. घट्ट स्तंभ असतो ना त्यासारखे, मिडल स्तंभ. आणि आपण बघितलं तर खूप जास्त वीक झालेलो आहोत. कुठं हाडं दुखतात, पेन होतं आहे, वॉकिंगला होत नाही, जमत नाही, आळस भरलेला असतो, वीकनेस जास्त असते आपल्या अंगात. हे मेन आहे कारण की आपणच लक्ष देत नाही आपल्या बॉडीकडं. आपणच काय पाहिजे ते खातो, काय कधी पाहिजे तेव्हा उठतो. सकाळी मॉर्निंगला उठत नाही. म्हणजे 10 वाजता कोण उठते, कोण 12 वाजता उठतं. रात्रभर जागणं, त्याच्यामुळं खूप सारे चेंजेस होत असतात आपल्या बॉडीमध्ये आणि ते न कळत होत असतात. म्हणजे एवढ्या स्लो, म्हणजे बोलतात ना स्लो पॉयझन. हे स्लो पॉयझनसारखं असतं. हे जे साईड इफेक्ट आहेत ना, लवकर कळत नाहीत आणि कळाले तरी काय फरक पडत नाही असं होतं. म्हणजे हळूहळू झोप नसल्यामुळे डायजेशन खराब होतं आणि ते कळत पण नाही. आपल्याला वाटतं काहीतरी झालेलं आहे, वॉमिटिंग म्हणजे पित्त झालं समजा, तरी आपण काय करतो, गोळ्या खातो, विषय संपवून टाकतो. ठीक आहे. मग स्वतःवरती लक्ष द्या. सकाळी उठा, वॉकिंग करा, रात्री लवकर झोप येते, चांगलं आहे, जास्त झोप मिळते बॉडीला आणि आपलं ब्रेकफास्ट पण ऑन टाईम होतो, चांगल्या टायमिंगला होतो, 9च्या आत किंवा 8 वाजता, 7 वाजता वगैरे असं. तर हे चांगली गोष्ट आहे. सकाळी मॉर्निंगला फॅट लॉसची जी मी ड्रिंक बोललो ते पिऊ शकता. अगर फॅट आहे आपल्या अंगात जास्त. नसलं तर काही गरज नाही असं प्यायची. रँडमली कधी पण असं तुम्हाला गरज पडली तर पिऊ शकता. ठीक आहे. चला बाय बाय. माझं मॉर्निंग वॉक राहिलेला आहे अजून.